नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये। पापलेट मासा हा सगळ्यांनाच आवडतो। पापलेटचा रस्सा, पापलेट फ्राय तर आपण नेहमी बनवतो, पण कधी तुम्ही पापलेट तंदुरी बनवली आहे का? आज आपण काहीतरी वेगळा करणार आहोत। चला, आजच्या व्हिडिओमध्ये एअर फ्राय वापरून अगदी झटपट आणि चटपटीत पापलेट तंदुरी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। एअर फ्रायर मध्ये पापलेट तंदुरी बनवण्यासाठी इथे मी दोन असे फ्रेश ताजे पापलेट घेतलेत। त्याला इथून स्वच्छ करून मस्त अशा दोन्ही बाजूनी चिरा पाडून घेतलेल्या आहेत। आणि याला मॅरिनेट करण्यासाठी इथे मी काश्मीरी मिरची पावडर, धणा पावडर, चाट मसाला, लाल मसाला, मीठ, तेल, काळी मिरी पावडर, दही, अर्धा लिंबू, आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट आणि हळद हे सर्व साहित्य घेतलंय। चला आता मॅरिनेशन प्रिपेअर करूया। मॅरिनेशन साठी पहिला आलं लसूण मिरची पेस्ट घ्यायची, 2 चमचे मी घेते। 1 चमचा लाल मसाला, चवीप्रमाणे मीठ, 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा धणा पावडर, पाव चमचा काळी मिरी पावडर, थोडीशी हळद, 3 चमचे घट्ट दही, 2 टेबलस्पून तेल आणि अर्ध्या लिंबाचा रस। आता हे छान आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे पापलेटला लावण्यासाठी। मॅरिनेशन आपलं छान मिक्स झालेलं आहे। आता हे पापलेटला लावून घेऊया। आता पापलेटला हे अगदी व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे। पापलेटच्या चिरांमध्ये वगैरे हे व्यवस्थित भरायचे। हे पहा, अशा पद्धतीने हे सगळीकडे लावायचे आणि पापलेटच्या मध्यभागी जिथे आपण चीर पाडलेली आहे साफ करताना तिथेही हे भरून घ्यायचे। दोन्ही बाजूने पापलेटला छान मस्त लावून घ्यायचे। अशा पद्धतीने पापलेट मस्त मॅरिनेट झालेले आहे। हे आता 15 ते 20 मिनिटं असेच ठेवायचे आहे। आणि मी आता एअर फ्रायर जे आहे ते प्रीहीट करून घेते। 180 डिग्रीला 3 मिनिटांसाठी मी एअर फ्राय प्रीहीट करणार आहे। आणि जर एअर फ्रायर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तव्यावर देखील डायरेक्ट थोडंसं तेल टाकून हे पापलेट छान तंदुरी करू शकता। एअर फ्रायर मी प्रीहीट केलाय। आता हे मॅरिनेटेड पापलेट मी याच्यामध्ये ठेवत आहे। हे पहा, एक ह्या साईडला फेस करते आणि एक असा। हे पहा, अशा पद्धतीने मी यामध्ये पापलेट ठेवून घेतलेले आहेत। आता टाइमर सेट करूया। याच्यामध्ये एक आपल्याला 16 मिनिटं टाइम सेट करायचा आहे आणि 180 डिग्री सेल्सिअस सेट करायचे आणि आता स्टार्ट करायचं। 8 मिनिटं झालेली आहेत। आता मी एअर फ्रायर खोलून बघते। हे पहा, पापलेट एका बाजूने अगदी व्यवस्थित झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता ह्याला चिमट्याच्या साहाय्याने आपल्याला टर्न करून घ्यायचं आहे। मी ह्याला टर्न करून घेते। हे बघा असं। आता ह्या बाजूने आपल्याला परत 8 मिनिटं याला तंदूर होत ठेवायचे। एअर फ्रायर मध्ये आपल्याला ठेवायचं। म्हणजे अलगद हाताने आपल्याला हा पापलेट असा पलटून घ्यायचा आहे। आता ह्या साईडला आपल्याला थोडासा आणखी मसाला लावायचा आहे। बघा, थोडा मसाला लावून घेते दोन्ही पापलेटची आणि परत 8 मिनिटं आता हे एअर फ्रायर मध्ये ठेवणार आहे। हे बघा, थोडा थोडा मसाला मी लावते। आता हे मी परत एअर फ्रायर मध्ये ठेवते आणि पुढच्या 8 मिनिटांसाठी एअर फ्रायर करून घेते। हे पहा, आपले पापलेट मस्त असे तंदूर झालेले आहेत। एअर फ्रायर मध्ये मस्त तयार झालेले आहेत। आता हे मी एका प्लेट मध्ये काढून घेते। एअर फ्रायर मधून मी पापलेट काढून घेतलेले आहेत। आता ह्याला हे मस्त असं मेल्टेड बटर लावूया, म्हणजे खायला तर जाम भारी लागतील आणि अगदी मस्त मजा येईल खायला। बटर लावून घेतलेलं आहे, छान अगदी क्रिस्पी ते तंदूर झालेलं आहे। आपले तंदुरी पापलेट तयार झाले। तंदुरी पापलेट आपले मस्त तयार झालेले आहेत। मी आता तुम्हाला असा हा ओपन करून दाखवते। बघा किती छान शिजलेला आहे। तर अशा प्रकारे तयार झालेली आहे आपली एअर फ्रायर मध्ये बनवलेली चटपटी टेस्टी पापलेट तंदुरी। जर घरी एअर फ्रायर नसेल तर काळजी करू नका, तव्यावर थोडं तेल घाला, पापलेट वरून खालून छान तळून घ्या आणि नंतर तव्यावरून काढून डायरेक्ट गॅसवर त्याला रोस्ट करा। बघा, आहे ना अगदी सोपी रेसिपी।
हॉटेलमधली ही एक्झॉटिक रेसिपी तुम्ही घरी देखील अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.